म्हणजे तिला कोणीतरी येस, वेदाला किडनॅप करण्याचा प्रयत्न झालाय. तुम्ही पोलिसात मिसिंग कंप्लेंट केलीच असेल, पण या गोष्टीची पोलिसांना अवश्य माहिती द्या. म्हणजे मग त्या दिशेने तपास सुरू होईल आणि त्यांच्या हाती नक्की काहीतरी लागेल. बाकी वेदा इज परफेक्टली फाईन नाव. मी काही गोळ्या लिहून दिल्यात, त्या तिला वेळेवर द्या. येते मी. थँक्यू. थँक्यू डॉक्टर. वेदाला एकटीला बघून कोणीतरी तिला किडनॅप करायचा प्रयत्न केला. त्याला सोडणार नाहीये मी. तो जो कोणी असेल ना, त्याचा जीव घेईन मी. अथर्व, आय कॅन अंडरस्टँड. एक बाप म्हणून तू आता कुठल्या सिच्युएशनमधनं जातोयस ते. पण ट्रस्ट मी, ही जबाबदारी तू माझ्यावर सोपव. ज्यांनी कोणी हे केलं असेल ना, मी सोडणार नाही त्यांना. मी खरं सांगतोय, त्या हरामखोरांना पकडून आणेन मी. नाही, तू यात पडायचं नाहीस. हे मी स्वतः हँडल करेन. तुझा विश्वास नाहीये ना माझ्यावर. मला माहिती आहे, मी आधी बेजबाबदारपणे वागलोय, पण यावेळेला नाही. अरे वेदा माझी पण कुणीतरी लागते ना. माझा जीव आहे तिच्यावरती. तुला खरं सांगतो, मी एकेकाला पकडून आणेन आणि ते वाचणार नाहीत ना, याची काळजी घेईन मी. अजित, हां ऐक ना, तू जरा शांत हो आता. आपण हे सगळं नंतर बघू ना. आधी तू जा, फ्रेश हो, काहीतरी खाऊन घे. जा जा. मदन, पिर्या, तुम्ही पण जा. अथर्व शांत. आई, मला तुझी एक गोष्ट खूप खटकली आहे आज. चूक मीराची असून सुद्धा तू तिची बाजू घेतलीस. ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणून गेल्यात ते? वहिनी, खरं तर तुमचा निर्णय मलाही नाही पटलाय. अथर्व, एक बाप म्हणून तुझा संताप, तुझी घालमेल कळतेय मला. पण एक संधी दे त्या मुलीला. विश्वास ठेव माझ्यावरती. पुन्हा तिच्याकडनं अशी चूक नाही होणार अथर्व. आत्ता मीराने या घरात असणं वेदाच्या भल्याचं आहे. वेदाला आत्ता ती सगळ्यात जवळची आहे. ऐक माझं. ठीक आहे, ऐकतो तुझं. करू दे मीराला कंटिन्यू या घरात. पण ह्या पुढे जर मीराने एकही चूक केली ना, तर मी स्वतः तिला या घरातून बाहेर काढणार आहे. वेदा रामपुरे, काय नशीब घेऊन आलीस ग तू. प्रत्येक वेळेस मरणाच्या दारातून बाहेर येतेस. मी काहीही प्लॅन करू, पण या वेळेस नाही. आता माझ्या आणि अथर्वच्या मध्ये मी कोणालाच येऊ देणार नाही. माया, हात लावायचा नाही माझ्या लेकीला. आता मी वेदाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. आणि एकदा मला फक्त संधी मिळू दे. तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. त्यामुळे यापुढे तू वाचणार नाहीस. आणि एवढी काळजी तर मी तुझी घेऊच शकते. है ना?
वेदा, माय लिटिल एंजल, तुझी अवस्था बघवत नाही ग मला. अथर्व, सॉरी सॉरी, माझं वेदाकडे दुर्लक्ष झालं. दिस ऑल माय फॉल्ट. पण डोंट वरी, यापुढे मी वेदाकडे पूर्ण लक्ष देईन. ती माझी जबाबदारी असेल. यापुढे माझ्या डोळ्यासमोरून कधीच दूर जाऊ देणार नाही तिला. माया, लांब हो त्यांच्यापासून. खरं तर त्यांच्या शेजारी उभं राहायची सुद्धा लायकी नाहीये तुझी. आय प्रॉमिस, यापुढे माझा संपूर्ण फोकस फक्त आणि फक्त वेदावर असेल. काहीच दिवसांची गोष्ट आहे. लवकरात लवकर आपलं लग्न होईल आणि त्यानंतर मी वेदाची फुल टाइम मॉमी असेन. अथर्व, हे सगळं त्या बेजबाबदार मीरामुळे झालंय. म्हणजे मॅडम बोलतायत तसं तिची खरंच काही चूक नसेल, पण आपण तिला या चुकीसाठी माफ नाही करू शकत. अथर्व, नाही अथर्व, आपण एक काम करूया. हां, आपण मीराला तिच्या गावी परत पाठवून देऊया. ठीक आहे? ती कुठेही जाणार नाहीये. इथेच राहणार आहे ती. मीरा, सूप आण ग. मीरा, वेदाला उठव आणि तिला सूप पास. वेदाला सुख मी पाजे. अथर्व, तुझ्या हातून पिणार आहे का ती सूप? मीरा, सूप पास तिला. ए वेदा बाळा, उठ बरं. हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणलंय. उठ लवकर. किती छान वास येतोय बघ याचा. उठ बरं. या, उठूया आपण. हळू. हे मागे येते. मॅडम, मी करू? म्हणजे माझं ऐकेल ना ती. मीरा, वेदा, चलो लेट्स have food. चलो चलो चलो, open your mouth.
ओपन योर माउथ. झालं समाधान? मीराला पाजू दे सूप. बस मीरा. माया, तू चल माझ्यासोबत. अथर्व, तूही चल. आपण इथे असताना ती खाणार नाही. हं? घे वेदा. वेदा बाळा, तू तू काल कुठे गेली होतीस माझा हात सोडून? परत परत असं नाही जायचं. तुला माहितीये, मला काल कळलं की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. वेदा, तूच माझं जग आहेस आता. मीरा, अगं तू तर माझ्या वेदाची आई झाली आहेस ना कळत. आत्ता मला कळलं देवी यांनी तुझा चेहरा का दाखवला ते. वहिनी, आपण जी मिसिंग कंप्लेंट केली होती वेदाची पोलिसांकडे, ती मी मागे घेतली आहे. हा, तसा मी फोन पण केला होता इन्स्पेक्टर सोनावण्यांना. म्हटलं फक्त तुमच्या कानावरती घालावं. बरं केलं. आलोच मी. हा, दादासाहेब. हां. काय हो, कुठे बाहेर चाललंय? हो, एक महत्वाचं काम आहे, आलोच. अहो, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आजकाल कुठे जाताय, कधी परत येणार आहात, काहीच सांगत नाही. नाही, मला माहिती आहे माझ्या या प्रश्नांनी राग येत असेल तुम्हाला, पण काळजीपोटीच विचारते मी. आता मला सांगा, ही काय वेळ झाली का बाहेर जायची? मंजिरी, तुला वाटणारी काळजी मी समजू शकतो, पण तो एक महत्वाचा क्लायंट आहे, त्यासोबत मीटिंग आहे. आत्ता मीटिंग? तो क्लायंट लंडनला चाललाय काही दिवसांसाठी, त्याच्याकडे वेळ नाहीये. आणि आपल्या बिझनेससाठी मीटिंग अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे बिझनेस म्हणला की अशा गोष्टी होतच राहतात, तुलाही माहिती. आई, मला ना तुझ्याबरोबर एक इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं आहे. तुम्ही बोला, मी आलोच. दादाच्या लग्नासाठी आपण इव्हेंट प्लॅनर ठेवूया का ग? नाही, खूप कामं बाकी आहेत आणि दिवस पण कमी आहेत, तर ते सोपं पण होऊन जाईल. अनन्या, तू कधीपासून अथर्वच्या लग्नात एवढा इंटरेस्ट घ्यायला लागलीस? आई, अगं असं का बोलतेस तू? दादाचं लग्न आहे ना, तर बहीण इंटरेस्ट घेणारच. अनन्या, आई आहे मी तुझी. लहानपणापासून जपते तुला. तुझ्या मनात कधी काय चालू असतं हे कळतं मला.
उशीर झालाय, जेवून घेऊया. हं? आणि त्यानंतर बोलूया ना निवांत अथर्वच्या लग्नाबद्दल. चालेल? सुनीता ताई, द्या मी तुम्हाला मदत करते. बरं, तू तिकडची पानं वाढ. हो. काय ग मीरा, हे काम तरी नीट जबाबदारीने करायला जमेल ना? ताई, तुम्ही वाढाल का प्लीज? हो. अथर्व, इट्स ओके, आय विल सर्व यू. काय काय मीरा, तुझ्यामुळे एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू आता अथर्व समोर उभी आहेस. तुला माहितीये ना, तुझ्यामुळेच तू चिडतोय, राग आलाय त्याला. सुखाने जरा 2 घास खाऊ दे की त्याला. हा, निघ तू, चल. अगं निघ. मीरा, आज मी सगळ्यांसोबतच जेवणार आहे. चालेल ना? मीरा, मला वाढणार नाहीस? हा गावरान गोडवा तर बाजीगर निघाला. डाव हरून सुद्धा जिंकली ती. अथर्वच्या मनातनं उतरली असली तरी तुझ्या मंजिरी मॅमच्या मनात शिरली आहे ती. बघ बघ त्यांची केमिस्ट्री बघ. तू मात्र मला अनन्यासारखी नक्कीच आहेस. तर तूच मला सांग, माझी मुलगी जर का किचनमध्ये राहत असेल तर मला आवडेल का? अगं त्या मंजिरीबाई साहेब आहेत ना, त्यांचा कोणतरी माणूस होता. पण मीरा, पळा, आपलं घर वाचलं बघ. तुझा पहिला पगार. आणि हो,
हा ड्रेस तुझ्यासाठी. एक चूक झाली म्हणून घरातनं तडकाफडकी बाहेर काढायला मीरा या घरातली मोलकरी नाही. ती लेकी म्हणे आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. मीरा, तुझ्याकडची कवडी मला देशील? बाईसाहेब, तुम्ही किती केलंय माझ्यासाठी आणि मी मात्र मी इतकी स्वार्थी कशी असू शकते? नाही मीरा, तुला आता हे करावंच लागेल.